वेदांत ज्ञानामृत या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका गूढ विषयावर आणि तुमच्या जीवनाशी महत्त्वपूर्ण असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या जीवनाशी महत्त्वपूर्ण विषय असतो आपल्या घराचा, म्हणजे आपली जी वास्तू असते त्याचा. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मला बऱ्याच जणांनी ह्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आल्या की तुम्ही वास्तुशास्त्राबद्दल महत्त्वपूर्ण माहिती किंवा गूढ माहिती आपल्या चॅनलवर सांगत जावा, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा घेता येईल. तर मी तो विचार करून आज हा पॉडकास्ट बनवत आहे. तर त्या पॉडकास्टसाठी किंवा आपल्या या स्टुडिओमध्ये आज मी आमंत्रित केलं आहे आमचे मित्र अभिजित पवार यांना. आणि यांचा गेल्या 7 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी प्रत्येक त्यांच्याकडे जे क्लायंट येतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या शंकांचं समाधान केलेलं आहे. त्यातले काही वास्तू टिप्स किंवा वास्तुशास्त्रासंदर्भातली सगळी जी काही अंतर्गत जी काही माहिती असते आणि त्याच्यामध्ये काय काय फेरबदल करायचे हे सगळे अनुभव त्यांनी गेल्या 7 वर्षात घेतलेले आहेत. आणि तेच अनुभव तुमच्या समोर यावे, तुम्हाला समजाव्यात ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून आजचा हा पॉडकास्ट त्यासाठी महत्त्वाचा आहे. तर अभिजित पवार, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. खरं तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या आणि महत्त्वपूर्ण माहिती, लोकांना महत्त्वपूर्ण माहिती नसल्यामुळे बऱ्यापैकी गोंधळ, अज्ञान लोकांचं म्हणूया आपण, या संदर्भातलं अज्ञान जास्त असल्यामुळं घरामध्ये भरपूर अडचणी आहेत. प्रत्येक घरामध्ये मला वाटते 85% अडचणी या वास्तुशास्त्रामुळेच आहे. आणि या वास्तुशास्त्राचं एवढं महत्त्व का आहे? पूर्वी त्याचा म्हणजे आपल्या प्राचीन जे सगळे ऋषीमुनी असतील त्यांच्या, म्हणजे जसं विश्वकर्माचं आपण नाव ऐकतो, तर त्या संदर्भात सुद्धा भरपूर माहिती आपली आहे. पण आता सध्याच्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो? म्हणजे मला असं म्हणायचं की वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे आपली जी कोणतंही आपण भवन निर्माण करत असतो, जसं की मंदिर असो, कार्यालय असो, किंवा कोणतेही असं विटामातींचं आपण जे काही बनवू, तर त्याला त्याची जी सांगड आहे ती दिशांची सांगड घालायची, म्हणजे दिशांचा समतोल राखणे. किंवा जी तत्व आहे, जसं आपल्या शरीरामध्ये पंचतत्व असतात, जसं की अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश, तसेही वास्तूमध्येही ती पंचतत्व आहेत. जसं की आपली 10 दिशा आहेत, 10 दिशामध्ये 8 उपदेश, 4 दिशा मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. जसं की आग्नेय दिशा जी आहे ती अग्नी तत्व मानली जाते, ईशान्य जल तत्व मानली जाते, वायूला वायू तत्व. म्हणजे जे पंचभौतिक जे शरीर आहे तसं पंचभौतिक आपल्या वास्तूमध्ये पण ती तत्व आहेत. तर या तत्वांचा समतोल राखणे त्याला आपण वास्तुशास्त्र म्हणू शकतो, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर. म्हणजे आपलं जे घर आहे ते एक प्रकारे, जसं तुम्ही मगाशी म्हणला की ऑफिस असेल, मंदिर असेल, हे आपले एक ऊर्जा स्थान आहे. बरोबर. त्यातून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, आर्थिक समतोलता, मला सगळ्या गोष्टी, ऐश्वर्य, शरीराची व्यवस्था, या सगळ्या गोष्टीची निगडीत महत्व आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी ऑफिस असेल, कार्यालय असेल किंवा घर असेल, त्याचा तुमचं असं म्हणणं आहे की त्याचा समतोल राखला पाहिजे सगळ्या विषयाचा. म्हणजे तुम्ही ज्या काही सगळ्या पंचतत्वाचं जे काही तुम्ही सांगितलं, पंचतत्वाचा जो तुम्ही जो विषय बोलला, पंचतत्व म्हणजे काय हा एक विषय येतो ना, तो समजला पाहिजे. ह्या वास्तुशास्त्रामध्ये पंचतत्वाचा, जसं आपल्या पृथ्वीवर पंचतत्वाच्या शरीरावर सुद्धा पंचतत्वाचा परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये बी होतो का, हा एक प्रश्न आहे. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झाल्यास की प्रत्येक माणसाला भरपूर प्रॉब्लेम आहेत. असं जो कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही असं काही नाही. मानवी जीवनामध्ये काही समस्या येत राहतात. तर प्रत्येकाला काही ना काही एनर्जी गरजेची असते. जसं की आपण काहींना आपली एनर्जी मिळवण्यासाठी आपण काय करतो की एखाद्या चांगल्या तीर्थक्षेत्राला भेट देतो किंवा मंदिरा ठिकाणी जातो, तिथे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. काही लोक मोटिवेशनल स्पीकरला फॉलो करतात, की काही ठिकाणी नॅचरल प्लेसेसमध्ये जिथे आपल्याला ओरा म्हणजे आपण एनर्जी म्हणून ती आपल्याला मिळते. तर या अशा काही गोष्टी सर्वजण करत असतात. पण बरेच लोक असे आहेत की त्यांना ही गोष्ट माहीत नाही की आपण जे राहतो ते ठिकाण म्हणजे आपलं घर, ते पण एक एनर्जीचा एक स्त्रोत आहे. बरोबर. मग ती एनर्जी आपण घरापासूनच कशी मिळवायची, तर याचं जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर वास्तुशास्त्रानुसार आपण जे काही रेमेडीज आहेत, उपाय असतात, ते आपण दिशांवादद्वारे आपण समतोल त्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी ठेवल्या तर त्यामध्ये एनर्जीची आपल्या घरामध्ये नक्कीच वाढ होते. दुसरा असा विषय आहे
की तुम्ही म्हणताय की हे एक ऊर्जेचं स्थान आहे आपलं घर म्हणजे, बरोबर. हो आणि त्याचा ह्या पंचतत्वाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. हो तसा शरीरावर होतो तसा वास्तूवर बी होतो का? बरोबर. हो हो नक्कीच. आता उदाहरण द्यायचं झालं, आमचे एक मित्र आहे सातारचे, त्यांच्या आम्ही जेव्हा घरी वास्तू विजिट करायला गेलो तर आम्ही बाकी काही प्रोसेस आपल्या असतात ते केल्या. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो की त्यांच्या जो आग्नेय भाग आहे, जे आपण अग्नितत्व मानतो त्याला आपण, तिथे त्यांचं बाथरूम होतं. मग ज्या अग्नितत्वावरती तुम्ही जर पाण्याची दिशा येत असेल, म्हणजे पाण्याचं ठिकाण येत असेल, तर ते विरुद्ध आहे, अपोजिट आहे. मग मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये एक दोन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो त्या तुमच्या घरामध्ये आहेत का? की जसं की पैसा तर तुमच्या येतोय पण ते टिकत नाहीये, सेव्हिंग होत नाहीये, जसं की आता हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे. किंवा दुसरा एक प्रॉब्लेम, किंवा लग्नासाठी कोण असं आहे का घरामध्ये की ज्याचं लग्न ठरवायचं चाललंय पण त्यात विलंब होतो आहे, किंवा काही आजारपण होत आहेत, की यापैकी कुठली गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जास्तच, आता थोडंफार आजारपण असतंच आपल्या हवामानामुळे म्हणा, ते होतच, पण नेहमीच आजारी पडत असतात, सतत त्या गोष्टी होत असतात, अशा काही गोष्टी आता 3 गोष्टी वाटतात का? तर त्यांचं 3पैकी 2 ह्याच्यामध्ये उत्तर आलं की हो, की त्यांना पैसा तर येतोय, इन्कमचा सोर्स आहे त्यांना, पण जो पैसा येतो त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाहीये, किंवा त्याचा खर्च पण जास्त होतोय, म्हणजे सेव्हिंग काय राहत नाहीये. आणि दुसरं आजार पण त्यांच्या घरामध्ये नेहमीच येतात, म्हणजे एक झालं की दुसऱ्या व्यक्तीला आजार पण येते, आणि प्रत्येक वेळी व्हायरल असतं असं नाहीये. मग त्याद्वारे मी त्यांना काही उपाय सांगितले की जे आपण पुढील भागामध्ये आपण डिस्कस करू, की दिशांवर, की प्रत्येक दिशांवरती काय उपाययोजना करायच्या की जे पंचतत्व आपल्या घराचे संतुलन राहू शकतं. तर मी त्यांना काही 2-3 उपाय सांगितले. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, उपायांमध्ये की असं नाही की तुम्हाला चुकीच्या ठिकाणी बाथरूम आहे म्हणून तुम्ही ते तोडून फोडून तुम्हाला दुसऱ्या दिवशी, प्रत्येकाला असे पॉसिबल होत नाहीये मूव्ह करणं. तर मी त्यांना विदाऊट म्हणजे तोडफोड करता त्यांना काही उपाय सांगितले, त्यांनी फॉलो केले. मग साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये त्यांना रिझल्ट यायला सुरुवात झाली. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत की आपण येणाऱ्या काही भागामध्ये डिस्कस करूच, की तेव्हाही आपल्याला समजतं की वास्तुशास्त्र पण एक आहे. जसं की आता तुम्ही अजून तुम्हाला मी धार्मिक उदाहरण देतो. श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री तुम्हाला माहिती असेल. बरोबर. आणि जेव्हा सुदामा त्यांच्या नगरीत गेले त्यांना भेट घेण्यासाठी, मग त्यांच्या पाहुणचार वगैरे झाला, आणि समजा सुदामाला नंतर घरी जायचं होतं, तेव्हा त्याला वाटलं की आपल्याला मित्रांना काही दिलंच नाहीये, इथं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण जेव्हा ते त्यांच्या नगरीत गेले तर त्यांच्या नगरीचा उद्धार ऑलरेडी केला होता, म्हणजे जी काही बांधकाम झालं होतं, म्हणजे त्या झोपडीचं रूपांतरण ह्याच्यामध्ये केलं होतं, महालामध्ये केलं होतं. बरोबर. तर ते महाल करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी देवतामध्ये जे आपण वास्तुशास्त्राची देवता आहे जी विश्वकर्मा यांना ती सोपवली होती. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला का दिलं की देवता सुद्धा ह्या गोष्टीला मानतात. मग त्यांनी पण काय ह्या गोष्टीला एक शास्त्राचं म्हणजे महत्त्व दिलेलं आहे. मग ती तुमच्या पद्धतीने म्हणजे शास्त्रानुसारच नगरांची रचना कर, जेणेकरून काय होईल त्यांना महाभारतामध्ये बी ह्याची उदाहरणं आहेत. बरोबर. राईट. म्हणजे त्यांनाच का सांगितले विश्वकर्मा देवतांना की तुम्ही त्या नगराची रचना करा, कारण त्यांना सर्वांना माहिती आहे की नगराची रचना करताना त्यांनी शास्त्राप्रमाणे रचना केली होती. जसं की आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की अग्नितत्वाला अग्नी असलं पाहिजे, जसं किचन स्वयंपाकघर आपण म्हणतोय ते अग्निदिशा असलं पाहिजे. ईशान्येला आपण जलतत्व मानतो, तर ईशान्येला जल संबंधित जे काही असतील गोष्टी, किंवा बाथरूम असेल, किंवा दुसऱ्या काही गोष्टी असेल, पाण्याची टाकी वगैरे असेल, किंवा बोरवेल असेल, ती पण तुमची घराच्या ईशान्य भागात असेल तर तुम्हाला नक्कीच प्रगती करण्यासाठी कारणीभूत ठरते ती. मी असं एक ऐकलं आहे की जी आपली दक्षिण दिशा आहे, ती दक्षिण दिशा म्हणलं की पितरांची दिशा आपण म्हणूया. हा बरोबर. तर पितरांच्या दिशेला जी ज्यांना पितृदोष आहे त्यांची बऱ्यापैकी जर तुम्ही बाथरूम बघितले, संडास बघितले तर दक्षिण दिशेला आहे. बरोबर. पण त्याचा परिणाम मग आपल्या जीवनावर होतो का? म्हणजे दक्षिण दिशेला जर संडास बाथरूम काय असेल त्याचा आपल्या शरीरावर त्या घरावर परिणाम होतो का? हा नक्कीच. आता तुम्ही दक्षिण दिशेचा उल्लेख केला ना, तर ज्याचं टॉयलेट जे दक्षिण आणि दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये असेल, ज्याला आपण नैऋत्य भाग म्हणू, तर त्या घरामध्ये मी बरेच उदाहरणं बघितलेत की त्या घरामध्ये आजारपण जे कर्ता पुरुष असतो त्याला आजारपण काय सोडत नाही. याचा मी खूप अनुभव पण घेतलेला आहे. का म्हणून ते टॉयलेट त्या जागी असणं चुकीचं आहे. नैऋत्य तुमचं बेडरूम असणं गरजेचं आहे की जे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे कपाट आहे ती जर आपण म्हणतो, आपण जिथं लक्ष्मी किंवा पैसे वगैरे ठेवतो, तर ते स्थान त्या नैऋत्य दिशेला आपण योग्य आहे. जिथं आपण जड वस्तू करता येते त्याच्यामध्ये कपाट ठेवलं असतं, आणि त्याचं
कपाटाची दिशा तुमची उत्तरेला असली पाहिजे. बरं. मग ते नैऋत्येचा दिशेचा योग्य वापर तो आहे. पण आपल्या इथं कुणाच्या इथं टॉयलेट बाथरूम जर असेल तर तो नक्कीच एक मोठा दोष आहे. मग त्यावरती आपण उपाय तुम्हाला काही भागामध्ये आम्ही सांगतो पुढच्या भागामध्ये. तर मग आता तुम्ही काही घरामध्ये ज्यावेळेस जाता तर घरामध्ये जे घराचा दरवाजापासून ते घरातले संपूर्ण एरियामध्ये तुम्ही कोणती कोणती पाहणी करता एक प्रकारे? एक जनरल मध्ये सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक घरामध्ये तर सगळे वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही प्रकारे घर नाही. बरोबर. मग कसं करता तुम्ही? आता सुरुवात तर आपल्या एंट्री पासूनच होते, मुख्यद्वारापासून. मग आता पहिल्यांदा आम्ही एंट्री केल्यावरती घराचं स्ट्रक्चर जे आहे बेसिक जे पाहतो की कोणी म्हणजे कसं काय तुम्ही रचना केलेली आहे, काय ठेवलं आहे, कुठे फ्रीज ठेवला आहे, ज्यामुळे अगदी बारीक गोष्टी सुद्धा की मुलांच्या अभ्यासाची दिशा म्हणजे तिथं टेबल कुठे ठेवलं आहे, तुम्ही काम करताय समजा वर्क फ्रॉम होम करत असते तर कम्प्युटर जे आपण काम करतोय मशीनवरती ती मशीन कुठे ठेवली आहे किंवा वॉशिंग मशीन कुठे ठेवले, ह्या सगळ्याचा आपण जनरल स्टडी करतो. नंतर मापे टाकून ॲक्युरेट मापं घेतो आणि ते कॅड सॉफ्टवेअरमध्ये आपण ते व्यवस्थित हे करून ड्रॉइंग करून त्याचं आपण ॲक्युरेसी मेंटेन करतो की कुठल्या दिशेमध्ये नक्की काय आले. कारण असं मी वरून पाहिलं तर आपल्याला दिशा अंदाजे सांगता येतात की आपण ठीक आहे उत्तर दिशा वगैरे. पण जेव्हा आपण हे स्ट्रक्चर व्यवस्थित बघू मापं वगैरे टाकू तर आपल्याला ॲक्युरेट समजतं की कोणत्या भागामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा स्टडी करून आपण मग काय दोष आहेत ते पहिले काढतो. दोष असतील तर त्यावरती उपाय असतील तर ते आपण रेमेडीज करतो. मी याचा एक प्रयोग केला होता, म्हणजे आपल्या स्टुडिओमध्येच केला होता. वास्तुशास्त्राबद्दल मला काही जास्त माहिती नव्हती आणि मी आपलं युट्यूबला व्हिडिओ बघत होतो. व्हिडिओ बघत असताना त्याच्यामध्ये एक सांगितलं की तुमची अभ्यास करत असताना दिशा ही पूर्व दिशा पाहिजे. तर माझी दिशा उत्तर होती, पण त्याचा परिणाम काय होत होता माहितीये का? त्याचा परिणाम असा येत होता की माझा अभ्यासच होत नव्हता. म्हणजे मी बसायचं आणि मग फालतूपणा व्हायचा, म्हणजे मग मोबाईल समोर आला अभ्यास सोडून. पण ज्यावेळेस मी ही दिशा बदली केली आणि जसे की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही रेमेडीज असतात किंवा इलायची ठेवणे खिशात किंवा भीमसेनी कपूर खिशात ठेवणे, ती आपली एनर्जी निगेटिव्ह एनर्जी. आणि घरामध्ये समजा आपण दिवा करणे, त्याचा दिवा असतो आपला पॉझिटिव्ह एनर्जी, मातीच्या दिव्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, भीमसेनी कपूर, वेलची, आरती, लवंग आणि ह्या 2-3 गोष्टीच घेऊन जाळणे दररोजच्या दररोज एक प्रकारे सकाळ संध्याकाळी आपण ज्यावेळेस पूजाला बसतो त्यावेळेस जाळणे. मग ह्यानं काय झालं, म्हणजे माझ्या रूममध्ये मी ज्यावेळेस हे बसायचो ना तर काय होतं, असं निगेटिव्ह कार्यक्रम व्हायचा पहिला, म्हणजे असं करूच नाही वाटायचं, आळस याचा सगळा. पण जेव्हा मी हे प्रयोग केले ना तेव्हा एक एनर्जी डेव्हलप झाली मग आणि त्याला काय झालं, प्रसन्नता निर्माण झाली ना, अभ्यास होऊ लागला. बरोबर. आता दिशा बदली केली. या संदर्भात अजून तुम्हाला उदाहरण देतो की उत्तर आणि दक्षिण दिशा संदर्भात की आता आपण जी झोपतो संध्याकाळी विश्राम करतो तर त्याच्यामध्ये झोपण्याची दिशा जर आपली उत्तर असेल म्हणजे आपलं डोकं जे आहे ते उत्तर दिशेला येत असेल आणि हे सायंटिफिक आहे, जसं आपण दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव म्हणतो. जर तुम्ही जर ऑब्झर्व करा म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुम्ही 1 महिना काय करायचं की उत्तर दिशेला तुम्ही डोकं करून झोपा आणि तुम्हाला काय बॉडी शरीरामध्ये बदल जाणतात ते पहा आणि नंतर काय करा दक्षिण दिशेला पण डोकं करून झोपायचं. बरोबर. मग तुम्हाला याच्यामध्ये जाणवं की दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्याने आपल्या शरीरामध्ये चांगला इफेक्ट होतो आणि उत्तर दिशेला होत नाहीये. आणि या अनुभव सिद्ध आम्ही बरेच उपाय सगळ्यांना असं करून सांगितलं, बऱ्याच जण हे पटत नाही. आणि जर तुम्हाला पूर्व दिशेला तुम्ही झोपला डोकं करून तर तेही चांगलं आहे. त्याने तुम्हाला ते जास्त करून मुलांसाठी खूप चांगलेलं आहे की पूर्व दिशेला डोके करून झोपल्यावर ज्ञानप्राप्ती जास्त लवकर होते. म्हणजे ज्या घरामध्ये मुलांची बेडरूम सेपरेट आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही पूर्व दिशेला डोके करून झोपायची व्यवस्था तुम्ही करू शकता याच्यामध्ये, जेणेकरून त्यांना ती एनर्जी मिळवायला जास्त इझी राहील त्यांना. ओके. तर एकंदरीत सगळा असा विषय आहे. वास्तुशास्त्रासंदर्भात आपण बरीचशी चर्चा केली. आजचा विषय हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे आम्ही थोडे विषयाला हात घातलेला आहे. विस्तृत माहिती आज आपण यापुढे पाहणार आहोत. आज तर आपला पहिला व्हिडिओ आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती तर आम्ही सांगलेली आहे. तुमचे काही कमेंट्स असतील, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही तुमचे प्रश्न, शंका, समाधान, त्याच्यावर काय उपाय आम्ही तुम्हाला दरवेळेस तुमचे जसे कमेंट येतील तसे आम्ही तुम्हाला सुचवत जाऊ. तर आज आपण इथंच थांबूया. आता नवीन व्हिडिओवर पुन्हा नवीन विषय घेऊन आपण पुढच्या वेळेस सुद्धा येणार आहोत. तरी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला, अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढे आम्ही नेहमीच पाठवत राहू किंवा येत राहील.
रामकृष्ण हरी. धन्यवाद अभिजित सर, तुमचं बी धन्यवाद. अभिनंदन.